कोणी मिळवायचं असतं? धर्मामध्ये भिक्खुगण, भिक्खुनी आणि उपासक उपासिका याला फार महत्व आहे. वर्षवासाची सुरुवात होत असताना विचार केला पाहिजे सगळ्यात पहिलं की वर्षवास हा नेमका कोणासाठी. वर्षवासाची सुरुवात झाली ती फक्त भिक्खू आणि भिक्खुनी यांच्यासाठी. जे उपसंपूर्ण भिक्खू होते त्या भिक्खूंना पहिल्यांदा वर्षवासाची सूचना दिली आज तुम्ही वर्षवास करा असं. कारण या ठिकाणी सर्वांनी सांगितली का करायला लागला. मग काय करायचं नेमकं तर या 3 महिन्यामध्ये म्हणजे 4 महिन्यामध्ये त्यांनी कठीण असे श्रम करायचे असतात. आता असं पण म्हणून की श्रम कसे तर 3 महिने बसून राहायचं आहे मग श्रम काय करायचं आहे तर खरेच ते श्रम होते. चित्ताची शुद्धी ही सगळ्यात महत्वाची आहे आणि ती चित्ताची शुद्धी करायचं काम होतं ते या ठिकाणी 3 महिन्यामध्ये 4 महिने. बाकी सगळ्या शुद्धी करू आपण, विहाराची स्वच्छता करू, परिसराची स्वच्छता करू, घराची स्वच्छता करू, कपड्याची स्वच्छता करू, पण चित्ताची शुद्धी हे साधं सोपं काम नाही. सगळ्यात मोठं कठीण असं काम आहे चित्ताची शुद्धी. आणि चित्ताची शुद्धी करायचं काम म्हणजे 3-4 महिन्यामध्ये करायचं पुन्हा करायचं आणि त्यासाठी वर्षवासाची सुरुवात आहे. या काळामध्ये श्रोतापन्न, चक्रुदागामी, अनागामी अशा प्रकारचे जो प्रवाह आहे त्या प्रवाहातून भक्तिगण जे असतात, भिक्खुगण असतात ते अर्हत पडतात. पुढच्या निर्वाणाच्या पदापर्यंत जाण्यासाठी, निर्वाणपर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी रस्त्यामध्ये पुढे पडतात. हा जो काळ आहे तो हा अतिशय महत्वाचा आहे, कठीण असा काळ आहे तो भिक्खुगणांसाठी असतो. या कालावधीमध्ये भिक्खू जे कष्ट करतात ते अतिशय अनन्य साधन असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अष्टशील पालन करणे. तर अष्टशील पालन करणं ही साधी सोपी गोष्ट. आता आपण एवढे या ठिकाणी बसतोय आणि आपल्यामध्ये म्हटलं की खोटं बोलायचं नाही असं म्हटलं तर खरंच अष्टशील पालन करून त्यात एक शील आहे खोटं न बोलणे. आम्ही पालन करू शकतो का? विचार करा, सकाळी उठल्यापासून या वेळेपर्यंत आता रोज 2:30 वाजता आले, 2:30 वाजेपर्यंत किती वेळा वेगळ्या प्रकारे काय बोलू असेल, कुणाला काय काय सांगत असेल. आणि हे शील हे एक शील आहे अष्टशिलापैकी अतिशय कडक असं पाळायचं असतं. ते 3-4 महिने कोण नेहमीच पाळतात पण कडकपणे याकडे वापरायचं असतं. अशा प्रकारे अष्टशील या ठिकाणी वापरायचं आणि त्यामध्ये राहायचं असतं. मनाची पवित्रता म्हणजे अतिशय पवित्र करायचं काम या ठिकाणी भिक्खूने करायचं असतं. त्याचबरोबर ध्यान समाधीमध्ये रस राहायचं असतं. अनापनाची साधना करायची असते. अनापनाचे प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यानच्या पुढे जाऊन निर्वाण पावण्यासाठी पोहोचण्यासाठी काम करायचं. हे सगळं करत असताना या भिक्खूला जे कष्ट केला त्याला कठीण परिश्रम यासाठी नसते. भिक्खुगण हे करतातच करत असतात. कित्येक म्हणते या ठिकाणी अरहत पदाला पोहोचले आणि निर्वाणाच्या मार्गावर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपला प्रवास केलेला आहे. आता आपण या ठिकाणी भिक्खू तरी नाही मग आपली जबाबदारी काय हा मोठा प्रश्न आहे. आपण आहोत उपासक आणि उपासिका आहोत. मग आपली जबाबदारी आहे काय तर या ठिकाणी आपली जबाबदारी असते ती पूर्ण की हे जे विहार असतात त्या विहारानं मोठं करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. मग अशा ठिकाणी आपल्या उपासकांनी सांगितलं की विहार निर्माण करताना कोणकोणत्या अडचणी किती लोकांनी मदत केली, तुम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी कष्ट घेतल्या त्यामुळे विहार निर्माण झाला म्हणून आपण या ठिकाणी विहार करू शकतो आणि पुण्य फलाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करू शकतो. जरी झालं तसं तर पुढे माझा मोठा प्रश्न झाला असता म्हणजे विहार निर्मिती सगळ्यात मोठं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. दुसरी या ठिकाणी वर्षवासामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षावास कालावधीमध्ये भंतेला निमंत्रित करायचं. भंतेला या ठिकाणी निवासासाठी 3 महिन्यासाठी आपण निमंत्रण करायचं असतं आणि 3 महिने त्यांच्याकडून आपण धम्माचं श्रवण करायचं असतं. आता त्या गोष्टी सगळ्या शक्य नाही पण आपण त्या पुढे काही गोष्टी जाऊन करू शकतो. तर आपल्या नजीकच्या विहारामध्ये जे काय असेल त्या ठिकाणी आपण जावं, त्या ठिकाणी जे भंतेजन असतात, भिक्खू असतात, भिक्खुनी असतात त्यांना आपण भेटावं, त्यांना या ठिकाणी नतमस्तक व्हावं आणि त्यांच्याकडून आपण जो छान असा गंभीर असा धम आहे त्या धम्माचं श्रवण करणं ही त्या ठिकाणी गरज आहे. त्या ठिकाणी जाऊन त्या विहारामध्ये वर्षावासाला मदत करायची आहे. आज देखील तुम्ही वर्षावास या ठिकाणी साजरा करता, या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी मदत केली म्हणून या ठिकाणी झालं. अशा वर्षावासाला मदत करायची जेणेकरून वर्षावास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. वर्षावासामध्ये आणखी एक महत्त्वाचं धम्म श्रवण करायचं. तर धम्म श्रवण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला बुद्ध आणि धर्म हा जो ग्रंथ दिला त्याचं वाचन करणं सगळ्यात महत्त्वाचं. कारण त्याने जो धर्म दिला तो अतिशय चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या टप्प्यातून म्हणजे गाडीतून गाळून तुमच्यावर दिला जो सोपा आणि चांगला तुमच्यासाठी योग्य आहे अशा प्रकारचा धर्म त्यांनी तुमच्यावर पाठवलेला आहे. आणि तो तेव्हा सगळ्यांचं कर्तव्य या ठिकाणी प्रत्येक उपासिका कर्तव्य की बुद्ध आणि धर्म
हा सर्वांनी काय केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे वाचला पाहिजे. आणि हा तो कालावधी 3 महिन्याचा दररोज तुमच्या घरामध्ये याचं वाचन झालं पाहिजे, विहारामध्ये याचं वाचन झालं पाहिजे, जेणेकरून धर्म आपल्याला कळायला पाहिजे. तरी पुढे जाऊन आपल्याला त्रिपिटकाची माहिती घेतली पाहिजे. त्रिपिटक काय असतं, त्याचे कोणकोणते भाग आहेत, त्यामध्ये काय सांगितलं, त्या ठिकाणी वाचन झालं पाहिजे आपल्या घरामध्ये. हा धर्म आचरणला पाहिजे, आचरणाला आणलं पाहिजे. धर्म हा सांगण्यासाठी मुळात नाही. बरेच जण माझ्यासारखे येतात, म्हणतात धर्म सांगतात, मी तुम्हाला धर्म सांगतो. धर्म ही सांगायची गोष्ट नाही, धर्म हा आचरण करायचा. ज्याला आचरणात आणलं तोच खरा बुद्धिस्ट, तोच खरा उपासक. वर्षावासामध्ये उपासक आणि उपासिकाची आणखी एक महत्वाची जबाबदारी असते. ती जबाबदारी कोणती, ती जबाबदारी म्हणजे संकल्प करणं. तुम्ही 10 दिवसाची चांगल्या प्रकारे या ठिकाणी धर्माचं ज्ञान घेतलंय, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं ज्ञान घेतलंय, त्यामध्ये संकल्प केला. संकल्प काय केला पाहिजे, तर माझं आचरण, माझं वर्तन कसं असेल याचे तुम्ही काय केलं, संकल्प केला. पालन काय केलं पाहिजे, अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे. अष्टशिलामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, तर राग, लोभ, द्वेष, वाईट विचार असेल, ब्रह्मचर्य आहे, त्यामध्ये मैत्री आहे, ध्यान आहे, आनापान आहे, ह्या गोष्टी सगळ्या आपण काहीतरी स्वीकारल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी ह्या कालावधीमध्ये भंतेगत स्वीकारत असतात, त्याचा ते वागत असतात. पण आपली जबाबदारी काय, तर आपण किमान यापैकी किमान एक तरी गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे. त्यामध्ये म्हटलं तर राग आहे, तर मला राग येतो, ह्या कालामध्ये आपण एक गोष्ट आतो या ठिकाणी स्वीकारली पाहिजे, मला राग येणार नाही, हे तुम्ही चिंतन केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे, ध्यान लावलं पाहिजे की मी आज दिवसभर कुणाला रागवणार नाही. किती गोष्टी महत्वाच्या आहेत हे तथागतांनी सांगितले, आपण आम्ही कधी विचारात घेतल्या, आचारात कधी आणल्या नाही. दिवसभरामध्ये माझं काम करत आहे, ज्यावेळी मी काम करत असेल, बोलत असेल, एकमेकांशी गप्पा मारत असेल, माझ्या कामामध्ये असेल, तर विचार केला पाहिजे की मी कुणावरही रागवणार नाही. संध्याकाळी पुन्हा या ठिकाणी जेव्हा तुम्ही ध्यानाला बसाल तेव्हा विचार केला पाहिजे, दिवसभरामध्ये कोणकोणत्या गोष्टी मी केल्या आणि मी किती जवळ रागवलो, किती वेळा लोकांच्या रागवण्याची मला वेळ आली, मी त्यावेळी कशा प्रकारे रिॲक्ट झालो. म्हणजे तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण आणता आलं पाहिजे. असं जर विचार तुम्ही करत गेला तर निश्चित तुमच्या रागावर नियंत्रण आणू शकतो. एक गोष्ट फक्त विचार द्यायची, एका गोष्टी तुम्ही काम करा, हा संकल्प केला पाहिजे. एक अष्टशिलाबद्दल एक शील जरी तुम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे पाळलं पाहिजे, हेच खरं या ठिकाणी वर्षावर्षाला म्हणू शकतो. त्याची प्रॅक्टिस, बुद्धिझम हा सांगायची म्हणतो, सांगण्याचा नाही, उपदेश देण्याचा नाही, तर प्रॅक्टिस करण्याचा आहे. जो स्वतः प्रॅक्टिस करतो तोच खरा बुद्धिस्ट आहे. जो स्वतः प्रॅक्टिस करतो तोच खरा उपासिक आहे. जो स्वतः प्रॅक्टिस करतो तीच खरी उपासिक आहे. आणि जे करत नाही त्याला निश्चित या ठिकाणी बुद्धिस्ट म्हणू शकणार नाही. मी भरपूर काही सांगतोय आणि बाहेर जाऊन दुसऱ्याला रागवत असेल तर ते सांगण्याचा अर्थच राहणार नाही. तेव्हा स्वतःमध्ये बदल होणं हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी. तथागतांनी विषयांना सांगितलं की या कालावधीमध्ये उपसत केले पाहिजे. उपसत काय करणं त्यात तुम्हाला बऱ्याची चर्चा झाली असेलच माझ्यामध्ये, तरी थोडक्यात सांगायचं प्रयत्न करतो उपवास काय केलं आणि कसं केलं. तर उपवासामध्ये सांगितलं की सकाळी उठणं, जे उपासक असतील उपासिक असतील त्यांनी सकाळी उठलं पाहिजे, उठून स्वच्छ शुद्ध झालं पाहिजे, त्यानंतर ध्यानाला बसलं पाहिजे. आता ध्यानाला बसायचं म्हणजे काय, कोणाचा जप करायचा हा देखील प्रश्न होणार. ध्यानाला बसल्यानंतर तथागतांनी सांगितलेली गोष्ट आहे ती म्हणजे विपश्यना. विपश्यना भरपूर मोठा विषय, त्यामध्ये एक आनापान आहे, आनापानाची सुरुवात आपल्या ठिकाणी करून केली पाहिजे. तुम्ही आनापान जर 10 मिनिटात सुरुवात केलं, रोज सकाळी 10 मिनिट आनापान सुरू केलं, समजून घ्यायला लागला तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी पुण्यकर्म मिळायला सुरुवात होईल. नंतर घरामध्ये जे आपल्या पूजा असतात, वंदना असतात, वंदना करून घ्या. छानपैकी हलका नाश्ता करा. घरामध्ये नाश्ता केला, जवळच्या विहारात, जो जवळ विहार आहे, सुंदर असं विहार आहे, या विहारात या, स्वच्छता करण्याचा प्रयत्न करा. जी काही घराजवळ आजूबाजूला सुंदर फुलं आहे ती फुले आणि वाळा. छानपैकी पुन्हा वंदना करा, घरी पूजा करण्याची कामामध्ये तुमच्या. भोजन जे असतं ते भोजन कारण या कालावधीमध्ये भोजन म्हणजे आपण म्हणतो त्यामध्ये निकाल भोजन आपण शिकला. अवेळी केलेलं भोजन आहे, म्हणजे अवेळी भोजन देखील आपण टाळलं पाहिजे. म्हणजेच काय, तर दुपारी 12 नंतर जेवण नसलं पाहिजे, ही देखील लक्षात आपण उपवास कालावधीमध्ये घेतली. म्हणजे असं नाही की मी उपवास केलंय, आता उपवास तरी उपवासामध्ये कोणी ताकद करायची गरज नाही. उपवास ते उपवासच असतं, हे तथागतांनी सांगितलं कशा प्रकारे आपण करावं. त्यानंतर दिवसभराचा कालावधी कामात राहून राहा अथवा ग्रंथ वाचन करण्यामध्ये जे आपण माझी बरीच वेळ प्रकारचे ग्रंथ वाचन करा, भरपूर ज्ञान मिळवा या ठिकाणी, जेणेकरून तुमचं घरामध्ये पुण्यकर्म वाढेल आणि तुमचं आत्मबल सर्वांचं वाढेल आणि तुमच्या घराची काय
त्यावेळी चांगल्या प्रकारे प्रगती होईल. संध्याकाळी पुन्हा वंदना घ्या, सामूहिक वंदना घरामध्ये तुमच्या झाली पाहिजे. ती वंदना झाल्यानंतर पुन्हा ध्यान घ्या आणि ध्यानामध्ये पुन्हा विचार करा, मी जो संकल्प केला होता, माझ्या घरातल्याने जो संकल्प केला होता, ते प्रत्येकाचा संकल्प पार पडता येईल. संकल्प या ठिकाणी करणं फार महत्वाचं आहे. उपवास म्हणजे वेगळ्या प्रकारचे मेनू करून खाणं हे उपवास होऊ शकत नाही. हलका आहार याला फार महत्वाचं या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी पंचशीलाचं पालन करणं अतिशय गरजेचं या ठिकाणी स्वतः सचित पर्यंत घेतन बुद्धानं साधन काय म्हणायचं आहे तर या काळात कुठल्याही प्रकारचं पाप करू नका, कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म करू नका, कुठलंही अयोग्य अनुचित असं कर्म करू नका, काम करू नका ज्यामुळे तुम्हाला हानी मिळेल किंवा तुमच्यामुळे दुसऱ्या इतरांना हानी मिळेल असं कुठलंही काम या ठिकाणी करू नका. जे कराल ते कुशल कर्म करत जा, चांगलं कर्म करा, ज्याच्यामुळे तुम्हाला पुण्य कर्म मिळेल, दुसऱ्या देखील त्याच्यामुळे फायदा होईल, लाभ होईल, अशा प्रकारे कर्म करत चला. आणि आपल्या चित्ताला परिशुद्ध करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. अशा प्रकारे जर उपवास तुम्ही केलं तर निश्चितच या ठिकाणी तुम्हाला अतिशय चांगला लाभ मिळेल, चांगलं पुण्य कर्म तुमचं होईल, त्या पुण्याच्या संचार तुमच्या कुटुंबाचं तुमचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी चांगलं होईल. याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते, फुस्स भगवान म्हणजे एक पद्धत बऱ्याच गोष्टी सांगितल्यामध्ये गोष्टीमध्ये आणि बुद्धाच्या जन्माच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी आहेत. काही गोष्टी समजा घेतलं भरपूर काय आपण समजू शकतो, पण ते ऐकल्याबरोबर ॲक्च्युअली तुम्हाला सांगतो. फुस्स भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक राजा होता छान लगी, आणि तो राजा तो नेहमी तथागतांचं काय करायचा, पूजापाठ करायचं. त्यांच्या हव्यानंतर गोष्टी आणायच्या द्यायच्या, त्यांना नेहमी त्यांच्या सेवेमध्ये राहायचा, सेवेत कायम रत असायचा त्यांच्या सेवेमध्ये, कुठेही त्यांना हवं नको सगळ्या गोष्टी पुरवायचा असा राजा होता. त्या राजाला 3 मुलं होती, ती मुलं देखील मोठी होती. त्या मुलांना वाटायचं की नेमकं माझ्या वडील या ठिकाणी एवढं काम करतात, मग आम्हाला त्या तथागतांची सेवा करायची संधी का देत नाही. ते विचार नाही केली, आम्हाला संधी द्या. राजा नाही, माझं कमी मिस करणार, ती संधी कुणाला देणार नाही, कारण संधी म्हणजे पुण्य काम असायला लक्षात ठेवा, आणि ते पुण्य काम मिळवायचं. जेव्हा तुम्ही विहारात जाता, भंतीची तुम्ही सेवा करता, भंतीला तुम्ही दान देता, ती संधी तुम्हाला असते, कुणाला द्यायची नाही ती तुम्ही ठरवायची असते. ही संधी तर राजाला मी तुम्हाला देणार नाही. शेवटी मुलांनी ठिकाणी विचार केला, काहीतरी योजना केली पाहिजे. मुलांनी राजाच्या बाहेर एक आपत्ती निर्माण केली, स्वतःहून आपत्ती निर्माण केली. मग राजाला तिघांना बोलवलं आणि म्हटलं की अशा प्रकारे आपत्ती निर्माण झाली, तुम्ही तिघांना जाऊन त्याला बिमोड करा. ते तिघे गेले, ते आपत्ती त्याने निर्माण केली होती, कारण सातवणी त्यानेच केलं, ती आपत्ती त्याने संपवली. ते आले आणि म्हणले राजाला म्हणले आम्ही तो विषय संपवला. राजा खुश झाला. राजा म्हणलं तुम्हाला काय पाहिजे सांगा. तिघांनी मागितलं आम्हाला तथागतांची सेवा करायची. पुन्हा प्रश्न तोच आला, त्यांनी नकार दिला या ठिकाणी, नाही म्हणले आम्हाला किंवा 1 वर्षामध्ये संधी द्या. राजा म्हणले नाही. 6 महिने संधी द्या, नाही. 3 महिने संधी द्या. राजाने दिला, ठीक आहे 3 महिने द्या, काय हरकत नाही, 3 महिने तरी आता संधी आपण देऊया. त्या तिन्ही राजा जे काही राजपुत्र होते त्या तिघांनी संधीचं सोनं करायला ठरवलं, आणि त्या तिघांनी सुद्धा काय केलं तर त्यांची जनपद होती त्या काळामध्ये, त्या जनपदामध्ये त्या आपल्या तथागतांना बोलवलं आणि त्यांची योग्य प्रकारे सेवा केली, त्यांना दान दिलं, भरपूर त्यांच्याकडून जे काय ऐकून घेतलं, श्रवण केलं आणि सगळ्यांनी ऐकायला संधी दिली. म्हणजे भरपूर मोठं काम. त्यांच्या सोबत जे होते, जे सवंगडी आपण जे म्हणतो आपले, त्या सगळ्या सवंगड्यांना सोबत घेतलं आणि सगळ्यांच्या सोबत काय केलं तर धम्माचं श्रवण केलं त्या 3 महिन्यामध्ये. म्हणजे धम्म कानावर सगळ्यांना धम्म सगळ्यांना समजायला लागलं. मोठी संधी त्यांना मिळाली आणि त्या सगळ्याला मिळवून सुद्धा ते पुढे जाऊन याचा फायदा तर झाला की त्या ठिकाणी काय केलं, मुक्तीसाठी त्या ठिकाणी साधना केली. ते तिघे तपस्वी झाले आणि पुढे जाऊन त्यांना तथागतांच्याकडून आदित्य पर्याय सुक्त ऐकायला मिळालं, आणि त्याच्यामुळं ते तिघे सुद्धा अर्हत झाले. तिघे सुद्धा अर्हत झाले. ते तिघे अर्हत झाले नाही तर तिघांच्यामुळं त्यांच्या सोबत जे त्यांच्या सोबत ते सवंगडी होते, दो या ठिकाणी तिघांच्या मध्ये एकाबरोबर 400 लोक होते, दुसऱ्या बरोबर 300 होते, असे एकूण तिघांबरोबर 1000 लोक होते. म्हणजे सवंगडी होते, सगळ्यांना काय त्यांच्यासोबत अर्हत प्राप्त. म्हणजे तथागताला ऐकल्यामुळं, तथागताचा विचार केल्यामुळं, तथागताचं या ठिकाणी ध्यान केल्यामुळं, तथागतांचे विचार समजल्यामुळं एवढी मोठी संधी त्याला सगळ्यांना मिळाली. आणि तुम्ही देखील हे या ठिकाणी वर्षावर साजरा करता, गेले 10 दिवस तुम्ही या ठिकाणी धम्म ऐकत आहात. एक चांगली संधी तुम्हाला मिळाली आहे. निश्चितच तुमचा जो देह आहे त्या देहाची म्हणजे सुगती आहे, योग्य रस्त्यावर तुम्ही जात आहात असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. तुम्ही पुण्यकर्म मिळवत आहात, ते पुण्यकर्म निश्चित तुमच्यासाठी फलदायी असणार आहे. तुमच्या सवंगड्यासाठी, तुमच्या मुलासाठी, तुमच्या कुटुंबासाठी पुण्य असणार आहे. आणि पुण्य तुम्ही मिळवत आहात आणि ते पुण्यामध्ये आम्हालाही येण्याची संधी दिली, आम्हाला ते पुण्य निश्चित मिळालं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होतं. अशा प्रकारे उपवास आपल्याला अपेक्षित आहे आणि उपवास तुम्ही पाळलं पाहिजे. एक संकल्प केला पाहिजे, त्या संकल्पानुसार तुम्ही या ठिकाणी विचारण आपलं केलं पाहिजे. भगवान बुद्धाच्या जन्मामुळं हे जग अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे. करोडो लोक या ठिकाणी सुखी होत आहेत.
या तथागत बुद्धाच्या धम्माच्या आचरणामुळे कित्येक लोकांना सुगती मिळत आहे. त्या धम्म आचरणामुळे आपल्याला प्रतिफल सगळ्यांना प्रत्येक क्षणाक्षणाला प्रतिफल आपल्याला चांगल्या प्रकारचं मिळत आहे लक्षात ठेवा. कारण तथागताचा धम्म हा अतिशय गंभीर असा आहे. असं नाही की मी उठलो आणि आलो आणि मी ऐकायला गेलो आणि मग समोरचा मी आचरण केलं आणि मी या ठिकाणी माझ्या देहाला सुगती मिळायला लागेल. अतिशय गंभीर असा धम्म आहे. तो सवर्ण करणं या ठिकाणी फार महत्वाचं या ठिकाणी. निश्चित अशा प्रकारे उपयोग तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना चांगलं पूर्ण करणे अशी अपेक्षा करतो. वर्षापासून अनेक महत्वाचा घटक असतो. ज्या तुम्हाला सांगायचं होती गोष्ट म्हणतो एक महत्वाचा भाग असतो म्हणजे पवारणा. काय त्याला पवारणा. पवारणा काय आहे? जेव्हा 3 महिन्याचा हा संपतो, हा कालावधी संपतो म्हणजे 3 महिन्यामध्ये या ठिकाणी काय आषाढ संपतो, या ठिकाणी श्रावण संपतो आणि अश्विनी संपतो. त्यानंतर येतो काय येतो तर कार्तिक येतो. त्या कार्तिक महिन्यामध्ये पवारणा. पवारणा कोणासाठी असते? भिक्खू आणि भिक्खुनींच्यासाठी असते. मग त्यांनी त्यामध्ये काय करायचं असतं तर 3 महिन्यामध्ये त्यांनी आता उपासकांनी महत्व होता. भिक्खू आणि भिक्खुनींनी 3 महिन्यामध्ये ध्यान साधना केली, विपश्यना केली, जे जे काही शिकले स्वतःच्या चित्ताला परिमत केलं, स्वतःचं चित्त या ठिकाणी गेलं, शुद्ध केलं. ते नेमकं ते करत असताना कोणत्या कोणत्या त्रुटी त्याच्यामध्ये आल्या त्याचं चिंतन म्हणजे पवारणा. पवारणा म्हटलं की निकाल ना म्हणतात म्हणजे काय मनामध्ये जे राहिलेले दोष या 3 महिन्यामध्ये पुन्हा जे काय राहिले ते सगळे बाहेर काढून टाकले. मग ते सिस्टम कशी असते तर सगळे भिक्खू एकत्र बसतात, जसे आपण होते बसतात आणि मग एक जण पुढे येतो आणि सांगतो मी काय केलं, मी काय मिळवलं, माझ्याकडून काय राहिलं, माझ्या कुठल्यामध्ये मी पाठीमाग आहे, कोणतं शील माझ्यावर राहून गेलंय, कोणत्या शिलामध्ये उणीव आहे या ठिकाणी, मला कोणतं शील पाहता येत नाही, कोणत्या शिलामध्ये मी कमी पडलो, हे पवारांचे पुढे सांगतात. आणि मग जेव्हा ज्येष्ठ भिक्खू त्यांना मार्गदर्शन करतात की या ठिकाणी तुला असं वाटतं. पवारणा 1 महिन्यामध्ये या ठिकाणी असते ती पवारणा असते. आणि पवारल्यानंतर पुन्हा चित्त शुद्ध करतात भिक्खूवर आणि भिक्खूवर आपलं चित्त शुद्ध केल्यानंतर पुन्हा ह्या 4 महिन्यानंतर पुन्हा ह्या विहाराच्या बाहेर पडतात आणि बाहेर जाऊन समाजामध्ये पुन्हा उपासिकांना धर्माचं, बुद्धाचं, संघाचं जे काही गोष्टी ते सांगायचं ते समजले सगळ्यांना समजावून सांगतात आणि ते सगळ्यांना त्याला लाभ देतात. अशा प्रकारे काम करतात. आणि त्या पवारांकडे शेवटचा कार्यक्रम होतो तो म्हणजे कठीण चिवरदान. आणि त्याला कठीण चिवरदान. मग कठीण चिवरदान काय? या भिक्खू आणि भिक्खुनींनी या 3 महिन्यामध्ये या 4 महिन्यात अति चांगल्या प्रकारे कष्ट घेतले असतात आणि स्वतःच्या चित्ताला परिमल करण्यासाठी काम केलं असतं. आणि इतकं कष्ट केल्यामुळं उपासकांची जबाबदारी असते की त्यांना कठीण चिवरदान द्यायचं. त्याला म्हटलं कठीण चिवरदान. कारण ज्यावेळी भिक्खू यांनी जगत असतो 227 विनय त्या पाठीमाग असतात, 227 नियम त्या पाठीमाग असतात. ज्यावेळी भिक्खुनी जगत असते त्या भिक्खुनीच्या पाठीमाग 311 नियम असतात. एवढ्या नियमांना धरून ते या ठिकाणी जगत असतात. आणि एवढ्या कष्टातून त्यांनी काम केलं असं म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं परत त्या ठिकाणी असं म्हणून आपण त्यांना आपली एक भूमिका उपासक उपदेशित उपासिका या नावानं त्या भूमिकेतून आपण त्यांना काही देणंच गमत असं आपण त्याला काय द्यायचं जीवनदान द्यायचं. आणि हा कार्यक्रम आपण तो कठीण चिवरदान राहुल संस्कृती आणि पेटकामध्ये सांगितलंय की जीवनदानाचं महत्व काय आहे त्या मंदिराने जीवनदान देतो फार महत्त्वाचं आणि त्या ठिकाणी आपण ते करतो. अशा प्रकारे उपसत आहे जे मला कळलं, मी जे ऐकलं, जे मी समजलो तो धर्म त्याचा हे उपसत आहे किंवा हा जो वर्षापास आहे त्याची माहिती त्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. काही काम या ठिकाणी नेहमीच या शिरोळ तालुक्यामध्ये घडत असतं, त्या कोल्हापूर जिल्ह्यात घडत असतं. इव्हन दादानी या ठिकाणी सुरू केलं. त्याच्यानंतर माझ्या काळातले 2 पावलं पुन्हा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवात केली, पुन्हा आपल्याकडे धर्म आणून दिला. हा घडत आहे, पुढे न्यायचं काम आपलं आहे. चरत भिक्खू त्यांना म्हटलं उपासकाची भूमिका फार महत्त्वाची या ठिकाणी आपल्या त्या कामामध्ये राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्वेष करणं हे सगळ्यात योग्य गोष्ट नाही. कोणाचाही द्वेष करायचा नाही. कोण काय काम करतं हे महत्त्वाचं नसतं या ठिकाणी. पुढे यात्रा पडते किंवा पुढे काय करतं हे महत्त्वाचं नाही. तिथून कोणाला काय मिळतं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. जे चांगलं मिळेल ते चांगलं घ्यायचं आणि माझ्याकडे जगायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग असं सांगितलं पहिल्यांदा की धम्म हा गंभीर आहे. धम्म हा दुसऱ्याला सांगण्यासाठी नसतो, उपदेश देण्यासाठी नसतो. धम्म हा आचरणात आणण्यासाठी असतो. तो वैयक्तिक स्वतःसाठी असतो. तुम्ही किती आचरणात आणता, तुमचं चित्त किती परिमल बनतं, तुमचं चित्त किती शुद्ध बनतं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमचं चित्त परिमल बनणं, तुमचं चित्त शुद्ध होणं त्या ठिकाणी बाबासाहेब स्वतःला दिलेल्या ज्या काही पंचशील आहे, अष्टशील आहे, आध्यात्मिक मार्ग आहे, दशपारमिक आहे, त्या सगळ्यात आपण या ठिकाणी समजून घेतला. त्याच्यावर आपलं आचरण करणं, आपलं कुटुंब चालवणं हे प्रत्येक उपासकाची जबाबदारी आहे. आपण निश्चित या धर्माच्या मार्गावर निश्चित पुढे जाऊ. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सुंदर अशी केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आमचे सर्व सहकार्याने आपल्या या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय भारत.